Hello friends, how are you? Fine. Okay. This is the third lecture of topic Kingdom Animalia. And today we discuss next two phylums. Phylum Ctenophora, phylum Ctenophora and phylum Platyhelminthes. काय म्हटलं मी? फायलम प्लॅटीहेल्मिंथिस. हे दोन फायलम आज आत्ता या लेक्चरला आपण व्यवस्थित समजून घेऊया. सर्वप्रथम एक महत्त्वाची सूचना तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी समजून घ्यायची. मी या ठिकाणी मुद्दाम ब्लॅकबोर्ड वरती डायग्राम्स अगोदरच काढलेले असतात, कारण डायग्राम काढायला गेल्यानंतर किमान 3 ते 5 मिनिट एक्स्ट्रा वेळ जाऊ शकतो. कारण नसताना व्हिडिओची लांबी वाढेल. तसं होऊ नये म्हणून अगोदरच या ठिकाणी वेळ वाचवण्यासाठी मी ब्लॅकबोर्ड वरती अगोदरच डायग्राम काढलेल्या असतात. दुसरा मुद्दा असा, या ठिकाणी मुद्दाम जाणीवपूर्वक त्याचं जे काय एक्सप्लेनेशन आहे, डिस्क्रिप्शन आहे किंवा माहिती आहे ती या ठिकाणी आकडे टाकून व्यवस्थित मी मुद्दाम जाणीवपूर्वक लिहिलेलं आहे. याचा फायदा असा तुम्हाला होईल की तुम्ही जेव्हा केव्हा उत्तर पत्रिकेत उत्तर लिहिणार आहात ते उत्तर नेमकं कसं असावं, आकडे टाकून कोणते पॉइंट्स उत्तर पत्रिकेत येणं गरजेचं आहे, थोडक्यात तुम्हाला रेडीमेड नोट्स असाव्यात आणि म्हणून इथं ब्लॅकबोर्ड वरती जाणीवपूर्वक सर्व पॉइंट्स व्यवस्थित लिहिलेले आहेत. तुम्ही इयत्ता 11वीचे स्टुडंट्स आहात, नवीन आहात. 10वी पर्यंत वेगळी कंडिशन होती, 11वी नंतर वेगळी कंडिशन आहे. काही विद्यार्थी मराठी मीडियमचे असतील, काही सेमीचे असतील, काही इंग्लिश मीडियम किंवा कॉन्व्हेंटचे असतील. सो ऑल स्टुडंट्स डोंट नो हाऊ टू राईट प्रॉपर आन्सर इन देअर आन्सर शीट. उत्तर पत्रिकेमध्ये नेमकं उत्तर कसं पुटअप केलं पाहिजे हे सर्वांनाच लगेच कळेल, समजेल असं नाही. आणि तुम्ही विद्यार्थी घाबरू नये, तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं टेन्शन येऊ नये. उत्तर कसं लिहावं हे सर्व तुमच्या समोर असलं म्हणजे विषयाची आवड निर्माण होईल, विषयाबद्दल अट्रॅक्शन ज्याला अभिरुची म्हणतो ती निर्माण होईल. आणि साहजिकच एकदा विषयाबद्दल आपुलकी निर्माण झाली, टेन्शन गेलं की कॉन्फिडन्स बिल्डअप होतो आणि इझिली त्या विषयाला तुम्ही सामोऱ्या जाता. म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम जाणीवपूर्वक ब्लॅकबोर्ड वरती लिहित असतो. किंवा काही जणांचा चुकून असा गैरसमज होईल, सरांनी ऑलरेडी लिहिलेलं असतं ते फक्त वाचून दाखवतात, असा काहीतरी गैरसमज होईल. मुळात हे टॉपिक्स किंवा हे सर्व गेले 24 वर्ष मी शिकवतोय, त्यामुळे हे सर्व अगदी डोळे झाकून तोंडपाठ असल्यासारखा हा अख्खा सिलेबस आहे. त्यामुळं शिक्षकांना म्हणजे मला हे असं काय लिहिण्याची अजिबात गरज नाही. हे केवळ आणि केवळ तुम्हाला सोपं जावं, तुम्हाला समजावं, इझिली उत्तर पत्रिकेत तुम्ही पुटअप करावं म्हणून ही पद्धत किंवा ही मेथड या ठिकाणी मी अवलंबली आहे. हे मुद्दाम जाणीवपूर्वक सांगितलं. काही जणांचा असा गैरसमज होईल की सर हे म्हणजे फक्त वाचून दाखवतायत वगैरे, असं होऊ नये म्हणून मी मुद्दाम जाणीवपूर्वक ह्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्हिडिओमध्येच ही जाणीवपूर्वक या ठिकाणी सूचना दिली आहे. मला वाटतं मला जे काय म्हणायचं आहे ते तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना कळलं असेल. आणि एका वाक्यात मी सांगतो, कोणतेही शिक्षक स्वतः किती हुशार आहेत हे जितकं महत्वाचं नाही त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काय आहे की त्यांनी शिकवलेलं बरोबर आहे का,
आणि त्यांनी जे शिकवलंय ते सगळं सर्व विद्यार्थ्यांना समजलंय का, हे दोन मुद्दे जास्त महत्वाचे आहेत. आणि म्हणून मी या दोनच मुद्द्यावरती जास्त फोकस करतो. मला किती येतं याच्यापेक्षा मी शिकवलेलं किती बरोबर आहे आणि तुम्हा सर्वांना समजलं का, या दोनच मुद्द्यावरती मी फोकस करतो. सो लिसन केअरफुल अबाउट टुडेज आर्टिकल. फर्स्ट हियर फायलम क्टिनोफोरा, and this is our rough diagrammatic representation of example of this phylum Ctenophora. example कोणता आहे या ठिकाणी दिलेला बघा, Pleurobrachia. Pleurobrachia, this is the good example of phylum Ctenophora, and here this is the diagram of this animal. आता डायग्राम थोडक्यामध्ये आपण समजून घेऊया. हियर दिस इज माउथ and here these are the tentacles, ciliated tentacles. ह्या कडनं cilia तुम्हाला दिसताय. Here this part is called as a statocyst, and here this dotted portion, इथं डॉट 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 सारखं जे दिसतंय त्याला कोंब रो असं म्हटलेलं आहे. आणि हा मधला जो कडेचा फुगीर भाग दिसतोय टेंटॅकल बल्ब असं म्हटलंय. कडेचा हा फुगीर भाग टेंटॅकल बल्ब, आणि आतला हा मधला भाग आहे त्याला स्टोमोडियम असं म्हटलं जातं. स्टोमोडियम. या पद्धतीची ही आकृती या प्ल्युरोब्रॅकियाची असलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे फायलमचं टायटल, त्याचं एक्झाम्पल, त्या एक्झाम्पलची डायग्राम हे प्रॉपर तुम्हा विद्यार्थ्यांना स्पेसिफिकली माहिती असणं अपेक्षित आहे. With the help of this diagrammatic presentation, we discuss here one by one points. First here, these animals are exclusively marine. याचा अर्थ काय होतो? Here animals are mostly found in marine water. या फायलम मध्ये असणारे जास्तीत जास्त प्राणी हे शक्यतो समुद्र पाण्यामध्ये सापडतील. त्याला आपण म्हणतो एक्सक्लुझिव्हली माराईन. फ्री स्विमिंग एनिमल्स, ते इकडं तिकडं पूर्ण समुद्रामध्ये कुठेही कसेही फिरत असतात आणि म्हणून त्यांना असं म्हटलं जातं फ्री स्विमिंग एनिमल्स. सेकंड, बॉडी इज डिप्लोब्लास्टिक. Diploblastic. Di means two. Blastic means body is made up of two germ layers. Embryonic condition मध्ये जेव्हा बॉडी असते किंवा तो एम्ब्रियो असतो, गर्भ असतो, त्याची डेव्हलपमेंट होत असते. डेव्हलपमेंट होत असताना जेव्हा 3 प्रायमरी जर्म लेयर असतील, आउटर एक्टो, मिडल मेसो, इनर एंडो, तेव्हा त्याला काय म्हणतो? डिप्लोब्लास्टिक. आणि जेव्हा बॉडी इज मेड अप ऑफ 2 जर्म लेयर्स, दोनच जर्म लेयर्सनी बनते, आउटर एक्टो, इनर एंडो. मेसोडर्म इज अब्सेंट. मधला जो लेयर आहे मेसोडर्म, इट इज टोटली अब्सेंट. फक्त दोनच लेयर्सनी बॉडी तयार होईल आणि म्हणून काय म्हटलं जातं? बॉडी इज डिप्लोब्लास्टिक. रेडियली सिमेट्रिकल, म्हणजे त्या प्राण्याचा बॉडीचा सेक्शन घेतला तर 2 इक्वल पार्ट निघाले की काय म्हणतो आपण? सिमेट्रिकल. आणि 2 इक्वल पार्ट निघाले नाहीत की काय म्हणतो? असिमेट्रिकल. आणि अनेक सेक्शन घ्यावे लागल्यानंतर इक्वल पार्ट निघाले की काय म्हणतो? रेडियल सिमेट्रिकल. इथं या पद्धतीची इथं असणाऱ्या प्राण्यांची बॉडी अशी असते, रेडियल सिमेट्रिकल. म्हणजे अनेकदा सेक्शन घ्यावे लागतात तेव्हा आपणाला त्या प्राण्याच्या शरीराचे अनेक एक
सारखे भाग निघतील किंवा दिसतील. That concept is called as a radially symmetrical. Then blind sac body plan. Blind sac body plan म्हणजे कसं, आपण हायड्राच्या बॉडीमध्ये पाहिलं, माउथ आहे टू इंजेस्ट द फूड मटेरियल, अन्न खाण्यासाठी माउथ आहे, पण पचन जे अन्न झालंय ते बॉडीला मिळेल. देन व्हॉट अबाउट अनडायजेस्टेड फूड मटेरियल, ज्या अन्नाचं अपचन झालेलं आहे ते बॉडीच्या बाहेर फेकून देणं गरजेचं आहे, आणि ते कोणामार्फत फेकून दिलं जातं, अनदर ओपनिंग कॉल्ड एज ए एनस. पण या ठिकाणी एनस काय असेल, ऍब्सेंट. मग अपचन झालेलं फेकून कुठून द्यायचं, दॅट कॅन बी रिमूव्ह विथ द हेल्प ऑफ सेम ओपनिंग माउथ. याचा अर्थ माउथचा उपयोग खाण्यासाठी सुद्धा होईल आणि वेस्ट मटेरियल फेकून देण्यासाठी सुद्धा होईल. हा जो बॉडीचा प्लॅन असतो त्याला म्हटलं जातं ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. म्हणजे या पद्धतीनं बॉडी इज डिप्लोप्लास्टिक, मेड अप ऑफ two germ layer, radially symmetrical means body show two equal parts, but we take number of divisions or sections. And blind sac body plan. Then third, locomotion by ciliated 8 rows of comb plates. इथं या पद्धतीनं comb plates असतात, comb rows, these dotted portion. इकडून दोन आणि इकडून दोन दिसत आहेत. हा पुढचा फोटो झाला, पाठीमागून पण सेम तसंच असेल. अशा 8 रोज असतात, सिलेटेड कोंब प्लेट्स. 1 2 3 4 ह्या पुढून झाल्या, पाठीमागून सेम तसंच असतं. अशा 8 रोज ऑफ कोंब प्लेट्स असतात, आणि याच्याद्वारा या ठिकाणी लोकोमोशन म्हणजे हालचाल झालेली आपल्याला दिसून येते. Most important characteristics of this animal is bioluminescence. Bioluminescence. This is the most important characteristics of this animal. Pleurobrachia. मग हे महत्वाचं कॅरेक्टर म्हणजे नेमकं काय, तर काजवा तुम्हाला माहिती असेल. काजवा रात्रीच्या वेळी असं लाइटिंग करतो, चककतो. कधी ना कधी तुम्ही विद्यार्थ्यांनी रात्रीच्या वेळी काजवा चमकताना पाहिला असेल. सेम लाईक दिस, अगदी लाइटिंग, चमकणं ज्याला म्हणतो, या पद्धतीनं इलेक्ट्रिक करंट आणि लाइटिंग या ॲनिमलच्या बॉडीमध्ये चककताना किंवा चमकताना दिसते. याला म्हटलं जातं बायोलुमिनेसन्स. हे अत्यंत महत्वाचं कॅरेक्टर, प्रॉपर स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ दिस एनिमल प्लुरोब्रॅकिया. द नेक्स्ट, क्निडोब्लास्ट ॲब्सेंट. क्निडोब्लास्ट म्हणजे इट इज नथिंग बट सेल्स, पेशे, की जे कालच्या आपण फायलमला पाहिलं होतं, त्याला स्टिंग सेल सुद्धा म्हटलं जातं. These cells are totally absent. इथं या पेशी नाहीत. Cnidoblast absent, hence called acnidaria. हा कोणता आहे, क्टिनोफोरा आहे. काल आपण कोणता पाहिला, या ठिकाणी क्निडारिया. क्निडारियामध्ये क्टिनोब्लास्ट पेशी होत्या, याच्यामध्ये नाहीत, आणि म्हणून याला काय म्हटलं जातं, अक्निडारियन. अ म्हणजे ऍब्सेंट, या पद्धतीने. द नेक्स्ट, इट कन्सिस्ट व्हेरी फ्यू मेंबर्स. हा फायलम अत्यंत छोटा आहे. असं का म्हटलंय, बिकॉज दिस फायलम कन्सिस्ट व्हेरी फ्यू मेंबर्स. या फायलमची एक्झाम्पल हाताच्या बोटावरती मोजण्या एवढी कमी संख्येनं आहेत. बाकीचे जे फायलम्स आहेत त्याच्यामध्ये खूप एक्झाम्पल पाहायला मिळतील, अनेक एक्झाम्पल पाहायला मिळतील.
पण इथं मात्र या फायलम मध्ये अत्यंत कमी एक्झाम्पल आहेत. हाताच्या बोटावरती मोजणे एवढी कमी संख्येनं असलेली एक्झाम्पल आहेत. म्हणून याला म्हटलं जातं मायनर फायलम, छोटा फायलम. हिअर रिप्रोडक्शन इज बाय also sexual, means by gamete formation. हॅप्लॉइड मेल गॅमेट, हॅप्लॉइड फिमेल गॅमेट असे प्रोड्यूस होतील, त्यांचं फ्युजन होईल, एकत्रित ते येतील आणि त्यानं रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन होईल. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन या फायलम मध्ये झालेलं आपल्याला दिसून येईल. आणि एक्झाम्पल प्ल्युरोब्रॅकिया, प्ल्युरोब्रॅकिया, आणि ही त्याची आकृती या ठिकाणी काढलेली आहे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये इतकी क्लिअर डायग्राम नाही, परंतु नेमका तो ॲनिमल कसा दिसतो हे तुम्हाला समजावं, कळावं म्हणून मी या ठिकाणी आकृती काढलेली आहे. अशी ही महत्वाची कॅरेक्टर्स. असं हे उत्तरामध्ये असे कमीत कमी 8 पॉइंट्स येणं गरजेचं असतं. या पद्धतीनं तुमचं प्रेझेंटेशन तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये येणं अपेक्षित आहे. आर यू गेटिंग दिस? द नेक्स्ट फोर्थ फायलम Platyhelminthes. This is the rough diagrammatic representation of example liver fluke. लिव्हर फ्लूक किंवा दुसरं नाव आहे त्याचं फॅस्क्युओला. काय नाव आहे? फॅस्क्युओला. एकदम साधी सोपी आकृती आहे. अगदी झाडाचं पान जसं असतं तशी त्याची आकृती दिसते. लीफ ऑफ अवर ट्री. दिस इज द एक्सक्रीटरी पॉवर. म्हणजे त्याच्या बॉडीतलं जे काय वेस्ट आहे ते वेस्ट बॉडीच्या बाहेर फेकून देण्यासाठी जे छिद्र असेल त्याला म्हणायचं एक्सक्रीटरी पॉवर. इथं हे जे दिसतंय ते जेनाइटल पॉवर, ज्याला जनन इंद्रिय म्हणतो. जनन इंद्रिय त्याला जेनाइटल पॉवर असं म्हणतो. देन हियर दिस इज माउथ which is useful for to ingest food. अन्न पदार्थ खाण्यासाठी त्याचा उपयोग होतो. and it is surrounded by, त्याच्या भोवती काय आहे पहा? ओव्हरल सकर. ओव्हरल सकर. and these suckers are mostly useful for attachment. घट्ट पकडून राहण्यासाठी सकरचा उपयोग होतो. अशा पद्धतीचा हा जो ॲनिमल असेल, प्राणी असेल, याचं नाव आहे लिव्हर फ्लूक किंवा फॅस्क्युओला. देन क्वेश्चन अराइज, व्हाय इट इज कॉल्ड एज अ लिव्हर फ्लूक. याला लिव्हर फ्लूक का म्हणायचं? बिकॉज दिस ॲनिमल इज फाउंड इन द बॉडी ऑफ अनदर ॲनिमल. दुसऱ्या प्राण्याच्या शरीराच्या आत सापडतो. दुसऱ्या प्राण्याच्या शरीराच्या आत म्हणजे नेमक्या कोणत्या प्राण्याच्या शरीराच्या आत सापडेल? तर ऑन द लिव्हर ऑफ शीप. शेळी जी असते, शेळीचं जे यकृत आहे त्या यकृतावरती हा ॲनिमल आपल्याला दिसून येतो. म्हणजे हा प्राणी कसा झाला? एंडो पॅरासाइट. एंडो मीन्स विदिन द बॉडी. पॅरासाइट म्हणजे काय? डिपेंड्स अपॉन अनदर ॲनिमल. अन्न पदार्थासाठी किंवा उपजीविकेसाठी दुसऱ्या प्राण्यावरती अवलंबून असतो, त्याला पॅरासाइट असं म्हटलं जातं. आणि दुसऱ्या प्राण्याच्या शरीराच्या आत सापडतो म्हणून त्याला म्हणायचं एंडो पॅरासाइट. दुसऱ्या प्राण्याच्या म्हणजे कोणत्या प्राण्याच्या शरीराच्या आत सापडेल? शीप, शेळीच्या. कुठे सापडेल? ऑन द लिव्हर ऑफ शीप. हेन्स कॉल्ड एज ए लिव्हर फ्लूक. म्हणून त्याला लिव्हर फ्लूक असं म्हटलं जातं. मग शेळीच्या यकृतावरती सापडतो, शेळीला त्रास होणार, त्याला म्हटलं जातं लिव्हर रॉट. रॉट म्हणजे कुजणे, खराब होणे. त्या शेळीचं यकृत आहे ते खराब होतं, त्याला सूज येते, त्याला इन्फेक्शन होतं, ते यकृत डॅमेज होतं, त्याला लिव्हर रॉट असं म्हटलं जातं. या पद्धतीचा हा लिव्हर फ्लूक आहे. आता याची महत्वाची कॅरेक्टर्स कोणती आहेत?
We see one by one. Body is dorsoventrally flattened. या प्राण्याचं शरीर दोन्ही बाजूनं पूर्णपणे चपट आहे. लाईक दिस. इकडून पण चपट, इकडून पण चपट. सेम आवर पाम. हा जो आपला हात आहे सेम या पद्धतीने दोन्ही बाजूनं चपट असेल, याला म्हणायचं बॉडी इज डॉर्सोव्हेंट्रली फ्लॅटन. म्हणून तर फायलमचं नाव आहे प्लॅटीहेल्मिंथेस. एनिमल्स आर असिलोमेट. जर त्या प्राण्याचं शरीर चपट असेल तर आतमध्ये पोकळी असेल का? नाही. शिलॉम म्हणजे बॉडी कॅव्हिटी. इट इज टोटली ॲब्सेंट. त्याच्या शरीरामध्ये पोकळीच नसेल, चपट शरीर आहे. एनिमल्स आर असिलोमेट. अ म्हणजे ॲब्सेंट. कोण ॲब्सेंट? शिलॉम. शिलॉम म्हणजे पोकळी. पोकळी नसलेलं शरीर. ट्रिप्लोब्लास्टिक. बट बॉडी इज मेड अप ऑफ 3 प्रायमरी जर्म लेयर: आउटर एक्टोडर्म, मिडल मेसोडर्म, इनर एंडोडर्म. मोस्टली एंडोपॅरासाइटिक. शक्यतो या फायलम मध्ये असणारे प्राणी एंडोपॅरासाइटिक इन नेचर. दुसऱ्या प्राण्याच्या शरीराच्या आत राहतात. सकर्स आर युजफुल फॉर अटॅचमेंट. दुसऱ्या प्राण्याच्या शरीराच्या आत राहायचंय, घट्ट पकडून राहायचंय. आणि म्हणजे कोणता अवयव उपयोगात येईल? सकर. सकर्स आर युजफुल फॉर टू अटॅच. देन बॉडी इज कव्हर्ड बाय क्युटिकल. त्याची जी त्वचा असते ती त्वचा जाड आहे, थिक. त्याच्या शरीरावरची जी त्वचा आहे कॉल्ड एज ए क्युटिकल. थिक स्किन कॉल्ड एज ए क्युटिकल. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज जनरली ॲब्सेंट. आता त्याची शरीराची रचना चपटे आहे, त्यामुळे पचन संस्था शक्यतो नसल्यासारखीच आहे, ॲब्सेंट. समटाइम्स इफ प्रेझेंट. आणि जर काही प्राण्यांच्या मध्ये जर प्रेझेंट असली तर ती कशी असेल? इनकम्प्लीट. म्हणजे पूर्णपणे वेल डेव्हलप झालेली नसते. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचन संस्था एकतर अस्तित्वात नसते, चुकून असली तर ते पूर्ण डेव्हलप झालेली नसते, इनकम्प्लीट असते. एनिमल हॅव फ्लेम सेल्स. त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये फ्लेम सेल्स असतात. आता ह्या फ्लेम सेल कशासाठी असतात? फॉर एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. एक्सक्रीशन आणि ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे काय? तर पहिलं व्हॉट इज मीन बाय एक्सक्रीशन. एक्सक्रीशन म्हणजे काय नेमकं समजून घेऊया. एक्सक्रीशन म्हणजे टू रिमूव्ह वेस्ट मटेरियल फ्रॉम बॉडी. शरीरामध्ये नको असणारे पदार्थ जे साठतात ते बॉडीच्या बाहेर फेकून देणं, याला एक्सक्रीशन असं म्हणतो. एक्झाम्पल युरिन, स्वेट. बरोबर आहे. अंगातला घाम असेल, युरिन असेल, हे बॉडीला समजा नको आहे तर ते फेकून दिलं जातं, याला एक्सक्रीशन असं म्हटलं जातं. देन क्वेश्चन अराइज व्हॉट इज मीन बाय ऑस्मोरेग्युलेशन. मग ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे काय? ऑस्मोरेग्युलेशन मीन्स इट इज नथिंग बट बॅलन्स ऑफ वॉटर अँड सॉल्ट. शरीरामध्ये पाणी किती ठेवायचं, क्षार किती ठेवायचं, याचा बॅलन्स राखणं गरजेचं आहे. तो बॅलन्स मेंटेन करणं क्षार आणि पाण्याचा, याला म्हणायचं ऑस्मोरेग्युलेशन. या पद्धतीनं फ्लेम सेल इथं उपयोगात येतात. देन एनिमल इज hermaphrodite. Hermaphrodite means bisexual. Bisexual म्हणजे कसा हा प्राणी? मेल पण तोच आणि फिमेल पण तोच. दोन्ही कॅरेक्टर त्या एकट्या प्राण्यामध्ये आहेत. त्याला बायसेक्सुअल किंवा हर्मॅफ्रोडाइट म्हणतात. साहजिकच मग रिप्रोडक्शन कसं होईल? बाय गॅमेट फॉर्मेशन.
मेल हॅप्लॉइड मेल गॅमेट हॅप्लॉइड फिमेल गॅमेट डेव्हलप होतील, त्यांचं फ्युजन होईल आणि मग रिप्रोडक्शन होईल. या पद्धतीनं इथं ही मेथड आपल्याला दिसून येईल. आणि एक्झाम्पल काय आपण पाहिलं, लिव्हर फ्लूक, की जो शेळीच्या यकृतावरती सापडतो, त्याला दुसरं नाव काय आपण म्हणलं, फॅस्क्युला. अशा पद्धतीचा हा प्राणी. ऍक्च्युली प्रॅक्टिकलच्या सिलेबस मध्ये सुद्धा हा टॉपिक आहे. तिथं तुम्हाला हे सर्व प्राणी प्रत्यक्ष पाहायला मिळतील. जे सूक्ष्म आहेत ते मायक्रोस्कोप खाली पाहायला मिळतील, जे जरा मोठे ते प्रिझर्व केलेले बॉटलमध्ये बाटलीमध्ये प्रिझर्व केलेले असतात, ते तुम्हाला स्पेसिमन म्हणून पाहायला मिळतील. थोडक्यात हे जे काय आपण फायलम शिकवतोय त्याच्यामधली एक्झाम्पल म्हणून जे आपण प्राणी पाहतोय ते प्रत्यक्ष तुम्ही प्रॅक्टिकलच्या सिलेबस मध्ये तुम्ही अभ्यासणार आहात. पुन्हा तुमची रिव्हिजन होईल, पुन्हा प्रत्यक्ष ते तुम्हाला पाहायला मिळतील. या पद्धतीचं हे दोन्ही आर्टिकल्स आहेत. आय होप यू अंडरस्टँड टुडेज टू कन्सेप्ट, फायलम टिनोफोरा आणि फायलम प्लॅटीहेल्मिंथेस. इज इट क्लिअर?